हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर काय झालेला S4 आहे सेकंड इयरची जी काही प्रोफिशियन्सी इन मराठी आहे, म्हणजे इंग्लिश मीडियमच्या स्टुडंटची क्वेश्चन पेपर 20 मार्क्सला पेपर होता. 10 मार्क्सची पासिंग आहे, 4 मार्क्सची इथे क्वेश्चन ॲनालिसिस करूया. पहिला प्रश्न दिला होता, एका वाक्यात उत्तरे लिहा. भाषा विकासाच्या पायऱ्या कोणत्या आहे ते लिहा. LSRW आपल्याला माहीत आहे, ते लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग किंवा ऐकणे, बोलणे, लिहिणे आणि वाचणे या काय आहे भाषा विकसनाच्या पायऱ्या असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न होता, श्रुतलेखन म्हणजे काय. श्रुतलेखन म्हणजे काय की एखादी गोष्ट एखाद्याने सांगले किंवा म्हणजे टीचरनी शिक्षकांनी एखादी गोष्ट सांगितलेली आहे किंवा शब्द सांगितलेले आहे ते तुम्ही ऐकून लिहिणं, त्याला म्हणायचं आहे श्रुतलेखन. दुसरं आहे चूक की बरोबर ते लिहायचं आहे. त्यामध्ये नवीन शब्दांचा अर्थ समजून घेण्याकरता शब्दकोशाचा उपयोग होत नाही, तर काय आहे चूक आहे. शब्दकोशाचा उपयोग होणार आहे किंवा मग नवीन शब्दांचा अर्थ बघण्यासाठी आपण डिक्शनरीचा यूज करत असतो. दुसरा आहे परिच्छेद निर्मिती व हस्ताक्षर ही लेखनाची अंगे आहेत, तर काय आहे बरोबर आहे. अशा प्रकारे 4 मार्क्सचा इथं प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, 60 ते 80 शब्दात उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये लेखन कौशल्याच्या विकासाकरिता 2 शैक्षणिक साधने त्या ठिकाणी तयार करा. त्याच्यामध्ये चित्रफलक येईल किंवा मग फ्लॅश कार्ड्स असतील ते या ठिकाणी लिहायचं होतं. त्यानंतर आहे अस्पष्ट आवाजात वाचन करणे, हा वाचन दोष दूर करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना तुम्ही राबवाल ते लिहायचं होतं. त्यानंतर लेखन म्हणजे काय आणि लेखनाचं महत्त्व काय आहे ते लिहायचं होतं. त्यानंतर 120 ते 160 शब्दांमध्ये लिहायचं होतं, वाचन अध्यापनाच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहे आणि त्यांच्या 2 पद्धती ज्या आहेत त्या सविस्तर स्पष्ट करायच्या होत्या. त्याला और क्वेश्चन दिला होता की वाचन म्हणजे काय, वाचनाची अंगे कोणती ते लिहायचं होतं. त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता, लेखनाचे साहित्य प्रकारानुसार पडणारे किती प्रकार आहे ते लिहायचं होतं. त्याला और क्वेश्चन दिला होता, वाक्य म्हणजे काय, सेंटेन्स आहे ना, ते म्हणजे काय ते सांगून त्याचे प्रकार लिहायचे होते, उदाहरण द्यायचं होतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला होता, वाचन कौशल्य विकासाकरिता तुम्ही शिक्षक येणार आणि कोणते कोणते शैक्षणिक साधनांचा वापर करू शकता. त्यानंतर त्याला और क्वेश्चन होता, वाचनाचे स्रोत कोणते ते सांगून शब्दकोश, माहिती कोश, संगणक व आंतरजाल यांचा जो काही समावेश आहे किंवा यांचा वापर आपण वाचन कौशल्यामध्ये कसा करू शकतो हे लिहायचं होतं. अशा प्रकारे तुमची ही जी सेकंड इयरची क्वेश्चन पेपर होती प्रोफिशियन्सी इन इंग्लिशची. आय होप की पेपर तुम्हाला चांगला गेलेला असेल. काही डाऊट असेल तर मला मेसेज करू शकता टेलिग्रामला. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.